योग रेफरी एक्झामिनेशन ह्या पास झालेल्या आहेत. नॅशनल इंटरनॅशनल योगा प्लेयर विद्यार्थ्यांसाठी मॅडम योगाचे क्लास घेतात. 10 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्या योगा कोच म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपले खूप खूप स्वागत. मी आजच्या प्रशिक्षका रमिला आव्हाळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आपण आज योगाचा इतिहास आणि आरोग्यासाठी योग काय आहे हे बघणार आहोत. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थितः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जक अहिंसां सत्यम क्रोध त्यागः शांतिर् वैषुमन्नमः तया भूतेश लोलुप्तम मार्दवम हरिचालपाम तेजा क्षमा धृतिः स्वच्छ मद्रोह नाति मानितः भवन्ति संपदं दैवी मनी जातस्य भारत. श्री भगवान म्हणाले, निडरता, निर्भयता, शुद्ध सात्विक वृत्ती आणि अंतःकरणाची पूर्ण निर्मलता, व्यवहारात दुसऱ्यांबरोबर फसवणूक, कपट आणि असत्य इत्यादी अवगुणांना सोडून शुद्ध भावाने आचरण करणे हे ज्ञान योग व्यवस्थित. आपल्या ज्ञान आणि योगा दृढ स्थिती शास्त्र आणि आचार्यापासून पदार्थांना जाणणे हे ज्ञान आहे आणि त्या जाणलेल्या पदार्थाचे इंद्रियादी निग्रहापासून प्राप्त करणारे एकाग्रतेने आपल्या आत्म्यात प्रत्यक्ष अनुभव करणे म्हणजे हा योग. आता अंतःकरण, चतुष्ट व आत्मा याविषयी विविध संकल्पना ह्या आपण पाहिल्यावर योगावरील व योग मूलभूत ग्रंथ पतंजली योग दर्शनाकडे आपण बघूया. पहिल्या समाधी पादामध्ये सांगितलेला आहे की त्यांनी योगाची व्याख्या ही सुरुवातीलाच करून नंतर वृत्ती, त्याचे प्रकार, वृत्ती आणि संयमाचे मार्ग, चित्त प्रसादन आणि इत्यादींचा वर्णन यामध्ये केलेला आहे. मग याच्यामध्ये सांगितले की पतंजलींच्या योग सूत्रांमध्ये योग चित्त वृत्ती निरोध हा योग म्हणजे चित्तांच्या वृत्तींचा निरोध. योगाचा इतिहास हा काय आहे हा आपल्याला माहिती होणं खूप गरजेचं आहे, कारण योग आपण करतोय पण त्याचा इतिहास सुद्धा हा माहिती करणं आपल्याला आपली आवश्यकता आहे आणि त्यातून आणखीन त्याच्यामध्ये किती प्रकारे आपण ज्ञान वाढवून घेऊ शकतो हे यातून आपल्याला मिळतं. आपल्याला जो योग परिचित आहे तो सुमारे 10,000 वर्षांपूर्वी भारत व जगाच्या अन्य भागामध्ये हा कसा झालेला आहे, विकसित झालेला आहे. तांत्रिक संस्कृतीचा तो एक भाग आहे. हडप्पा, मोहेंजोदडो या सध्या आधुनिक पाकिस्तानात असलेल्या भागामध्ये तो पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खनामध्ये अनेक मूर्त्या त्याच्यामध्ये सापडल्या. त्याच्यामध्ये भगवान शंकर व पार्वतीची साधर्म्य असणाऱ्या मूर्ती तेथे आढळले. शंकर आणि पार्वती हे ध्यान स्थितीमध्ये क्रिया करत असताना त्यांना काही त्यांना या मूर्तींमध्ये असे रेखाटलेले आहे. काळात आर्य संस्कृती ही समृद्ध होण्यापूर्वी भारतीय खंडातील एक ज्या प्रदेशात लोक राहत होते तेथेच त्यांचे काय झाले, ते अवशेष तिथे सापडले. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे काय आहे, योगाचे आदी प्रवर्तक आहे, तर पार्वती ही त्यांची पहिली शिष्या म्हणून सांगितलेला आहे. तर भगवान शंकर म्हणजे सर्वोच्च आणि वैश्विक सजगतेचे एक सुचिन्ह अथवा देहरूप असल्याचं मानलं जातं. सृजनास किंवा निर्मितीस कारण असलेल्या
या सर्वोच्च ज्ञान, इच्छा, क्रिया, शक्ती यांचे काय आहे प्रतिनिधी स्वरूप म्हणजे पार्वती. ही शक्ती कुंडलिनी शक्ती म्हणून सुद्धा प्रख्यात आहे. ही शक्ती जीव मात्रात कशी कोणत्या अवस्थेमध्ये सापडते? सुप्त अवस्थेमध्ये सापडते. ही जर आपल्याला जागृत करायची असेल तर आपल्याला योगाचा अभ्यास हा नियमित सराव करणं गरजेचं आहे. संपूर्ण विश्वाची माता म्हणून आपण पार्वती मातेकडे बघतो. प्रत्येक जीवात्मा हा शरीर रूपाने कसा आहे? या नाम स्वरूपाच्या जगामध्ये बांधल्या गेलेला आहे. तर पार्वती मातेच्या कृपेनं काय झालं? जीवात्मेची त्या बंधनामधून सुटका होऊ शकते. त्यासाठी आपल्याला योग करणं किंवा शिकणं हे सर्वात महत्वाचं आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होण्यासाठी सुद्धा आपल्याला या योगाची जोड आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. आपल्याला आपल्या बालकाप्रती असलेले प्रेम व स्नेह यामुळे काय होतं? माता पार्वतीने तंत्रांच्या रूपाने मुक्तीचं त्यांना एक ज्ञान प्रदान केलेलं आहे. योग शास्त्राचा उगम या तंत्रात योग तंत्र म्हणूनच हा अविभाज्य असा एक भाग बनलेला आहे. ज्यातून जीव म्हणजे सजगता शक्ती पासून विभक्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे योग तंत्र हे वेगळे होऊ शकत. मनुष्य जीवन धारण केल्यानंतर जर आपण स्वतःला पूर्णपणे न ओळखता केवळ ईश्वराकडे याचना करत राहील तर काय होईल? आपली स्थिती त्या एका माशाप्रमाणे होईल आणि मग जो पाण्यामध्ये राहून तहानलेला असतो. ईश्वराच्या आपल्यासाठी अपेक्षा मोठे वरदान असू शकते की आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य जन्माला मिळवून आपण स्वतः ईश्वराबरोबर कसं झालं पाहिजे? एकात्म होऊन गेलं पाहिजे. ज्यातून आपल्या जीवनाचं जे सार्थ आहे किंवा जीवनाचं जे सार्थ करणं गरजेचं आहे ते आपण याच्यातून साध्य करू शकतो. सर्व दिशांनी आणि समग्रतेसह कसं विश्लेषण करूनच त्या परमस्थितीमध्ये स्थित होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला धैर्य आणि सजगते बरोबर जीवनाला समजून जगण्याची आवश्यकता आहे. ख्रिस्तपूर्वी 6व्या शतकामध्ये ख्रिस्तांच्या पूर्ण 6व्या शतकामध्ये भगवान बुद्धांच्या प्रभावामुळे काय झालं? ध्यान आणि नीतिमत्त विषयांचे आदर्श हे पुढे यायला निर्माण. त्यामुळे योग अभ्यासाच्या ह्या पूर्व तयारीच्या क्रियाकडे आपण दुर्लक्ष पडू लागलो. या दुर्लक्ष क्रियेमुळे काय झालं? बुद्ध काळातील प्रचलित झालेल्या दृष्टिकोनाच्या मर्यादा ह्या भारतीय तत्वज्ञानांना लवकरच समजल्या आणि मग त्यातून त्या बाहेर पडायला मार्ग मोकळा झाला. काही ध्यानाच्या अभ्यासाचा हा प्रारंभ करण्यापूर्वी याच्यामध्ये एक मार्ग निघाला की शारीरिक आणि त्या घटकांचे शुद्धीकरण हे कसं काय करणं गरजेचं आहे? आवश्यक आहे. शारीरिक आणि शुद्धीकरण करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी शिकवलेला योग त्यांनी एक नाथ संप्रदाय म्हणून त्यांनी तयार केला. त्या नाथ संप्रदायाच्या आधारावर अर्ध मत्स्येंद्रासन हे त्यांना एक आसन म्हणून नाव तयार करण्यात आलं. गोरखनाथ हे त्यांचे प्रमुख शिष्य यांनी काय केलं? हठ योगावर जास्त प्रयत्न त्यांनी सुरू केले. आता हठ योग म्हणजे काय? हठ योग म्हणजे आपण जे आसनं करून आसनेला थोडस ताण देऊन त्या स्थितीमध्ये स्थिर होणं हा आहे हठ योग.
हठयोगावर त्यांनी अनेक पुस्तके हिंदी आणि आपल्या स्थानिक भाषेमध्ये त्यांनी ग्रंथ तयार केले. सुंदर असं मच्छिंद्रनाथांनी सुद्धा योगाचा इतिहास काय आहे, योग काय आहे, हा त्यांनी सांगितलेला आहे. आपल्या काही पूर्वी भारतीय ग्रंथांमध्ये, भारतीय परंपरेनुसार मूळ ग्रंथ त्याचे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. जे काही ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत ते हे संस्कृत भाषेमध्ये आहे. आता त्याचा सोप्या पद्धतीमध्ये आज आपल्याला अनेक बुक आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला ते पुस्तक मिळायला निर्माण झाले आणि अनेकांनी त्याच्यावर रिसर्च करून त्यांनी आपल्या साध्या भाषेमध्ये समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा त्यांनी प्रयोग. आणि काही वेळानंतर लिखाण संकेत रूपाने हे केलेले जात असते. आता त्याची शिकवण्याची पात्रता किंवा त्यांचे जे भाव आहे त्याद्वारे, त्यांच्या अनुभवाद्वारे त्यांनी त्याचा अर्थ हा प्रत्येकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न केला. आता हठयोगाचे सर्वांपेक्षा वेगळे, हठयोगामध्ये सर्वांपेक्षा वेगळे उठून दिसणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी स्वात्माराम. हठयोगावर त्यांनी अनेक आसनांचा एक संचय तयार केलेला आहे. सुरुवातीला हालचाली, नंतर सूर्यनमस्कार आणि नंतर आसनांची अभ्यासाची तयारी. अनेक आसने हे बेसिक आसनांपासून ते अवघड आसनांपर्यंत तिथे दाखवण्यात आलेले आहे हठयोगामध्ये. हठयोग या विषयावर वेगळे अस्तित्व असलेल्या ग्रंथ संपदेचा वापर त्यांनी संस्कृत भाषेमध्ये म्हणजे हठयोग प्रदीपिका या हा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. तर त्यांनी हठयोगात अनेक प्रकारचे आसनांचा, छान प्रकारच्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती आवश्यक आसने आहे किंवा त्याचा लाभ हा आपल्या आरोग्यासाठी किती लाभप्रद होऊ शकतो हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी हठयोगात देण्यात आलेला नियम यावरील भ्रम सुद्धा कमी केला. योगाची आजची स्थिती ही काय आहे येथे सांगण्यात आलेली आहे. योग हा फक्त ऋषी मुनींपुरताच मर्यादित नाहीये, तर तो प्रत्येक समाजातील व्यक्तींसाठी हा सर्वात महत्वाचा योग अभ्यास आहे. योगामुळे अनेक व्याधी तर दूर होणार, परंतु अनेक गोष्टींपासून किंवा आपल्या शारीरिक क्षमता ही वाढण्यासही त्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला योग हा नियमित करणं गरजेचं आहे. आता आजच्या 21व्या शतकामध्ये काय झालेलं आहे की आध्यात्मिक ही पुनश्च उपलब्ध होत चाललेली आहे. या आध्यात्मिक गोष्टींकडे आता लक्ष देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. अनेक शास्त्रज्ञ याच्यावर रिसर्च करत आहे, संशोधन करत आहेत की याच्यामधून आणखीन काय उपलब्धी आपल्यापर्यंत मिळू शकते आणि योगामुळे अनेक आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा तो ठरत आहे याच्यावर सुद्धा संशोधन चालू. योग या ठेवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आध्यात्मिक पथावरील सर्वोच्च ध्येय प्राप्त करणे. हे जरी योगाचे प्रमुख सूत्र कायम असले तरी कोणाचे ध्येय काय आहे काही असो, प्रत्येकालाच योग क्रियाचा हा प्रत्यक्ष आणि दृश्य असा लाभ आहे. याच्यामध्ये आपल्या शारीरिक असो, मानसिक असो किंवा अनेक प्रकारच्या व्याधी असो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला योगाचा सर्वात मोठा फायदा होताना दिसत आहे. आता एकांतता आणि सहयोग या
पूर्णत्वाच्या आधारे काय होत आहे, योग चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरावर, मनावर, विचारांवर आणि वागण्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. योग ही एक जीवन जगण्याची कला आहे. ही जीवन कसं जगावं, जीवनामध्ये योग असं शास्त्र आहे की ते आपल्याला सकाळी कोणत्या वेळेला उठणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास किती प्रकारे करणं गरजेचं आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत आहे हे आपल्याला शिकवत आहे. योगामुळे अनेक व्याधी तर दूर होतात, परंतु अनेक समस्यांपासून सुद्धा आपल्याला एक शक्ती किंवा एक ताकद आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये जर काही बिघाड झालेला आहे तर तो सुद्धा दूर होण्यासाठी योगाचा खूप चांगल्या प्रकारचा लाभ आपल्याला मिळत आहे. त्यामुळे योगाचा इतिहास हा खूप मोठा आहे आणि त्याचा अभ्यासही करणं आपल्याला आवश्यक आहे. काही व्याधी ह्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला योगाचा खूप फायदा आपल्याला होत असतो. त्याच्यामधल्या अस्थमा, मधुमेह, रक्तदाब, सांधिवात, पचन संस्थेचे विकार, या शरीरात होणाऱ्या ज्या बिघाड आहेत त्या व्याधींवर पर्यायी उपचार हा योग खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. मग याचा लाभ आपण आपल्या जीवनामध्ये घेणं सर्वात महत्वाचं. आपण बघितलं की योग चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे योग म्हणजे आपल्या चित्तांच्या वृत्तींचा निरोध. आता व्यवहारामध्ये चित्त म्हणजे काय, आपलं मन असे समजले जाते, पण चित्त व मन यांच्या खूप फरक सांगितलेला आहे. यांचा अंतःकरण चतुष्ट, जे अंतःकरणाच्या 4 घटक आहेत, त्यात चित्त व मन हे घटक सांगितलेले आहेत. आता दुसरे 2 घटक कोणते आहेत, की आपली बुद्धी आणि अहंकार. त्यामुळे मन आणि चित्त आणि योगाच्या दृष्टीने ह्या काय झालेल्या आहे, वेगवेगळ्या घटकामध्ये त्याचं रूपांतर झालं. तर मन ही संकल्प विकल्पनात्मक आहे आणि आपल्या कर्माची प्रेरक शक्ती येथे निर्माण होते. तर चित्त म्हणजे काय, पूर्वानुभवाचे संस्कार साकल्य होय आणि पूर्वानुभवांचा साठवण याच्यामध्ये सांगितलेली आहे. किंवा चित्त म्हणजे अंतःकरणाला या भागात ज्ञानेंद्रियांचे ग्रहण हे काय होत असते, सतत आपल्या होत असते. आणि विचार म्हणजे वृत्ती आणि प्रतिक्रियात्मक प्रवाह हा अखंड चालू राहतो. योगाचा जी शक्ती आहे योगाची, किंवा आपले विचार चालू नाही अशी व्यक्ती असू शकेल, त्याला अनुसरून शास्त्रात चित्ताचे 3 गुण सांगितलेले आहेत. ते म्हणजे कोणते, सत्व, रज आणि तम. त्यांच्या कमी अधिक वृत्ती या सात्विक, राजसिक आणि तामसिक होत असतात. चित्तामध्ये काय होत असतं, अवयत्तपणे चालणाऱ्या या वृत्तींचा निरोध करणे म्हणजेच योग सांगितलेला आहे. आता कोणाच्या जे 3 वृत्ती असतात, सगळ्यांच्या मध्ये सगळ्या वृत्ती असतीलच असं नाही. कोणामध्ये सात्विक वृत्ती जास्त असते, कोणाच्या याच्यामध्ये राजसिक वृत्ती जास्त असते, कोणाच्या याच्यामध्ये तामसिक वृत्ती जास्त. तर आपल्याला ह्या तिन्हींमधून सात्विक वृत्ती ही आपल्याला योगासाठी सर्वात कार्यप्रद ठरत असते. मग आता निरोध म्हणजे काय, निरोध म्हणजे विरोध असा त्याचा अर्थ इथे अभिप्रेत आहे. अभिप्रेत नाही असं तेथे सांगण्यात आले. निरोध म्हणजे वृत्ती होय, निरोध म्हणजे आपल्या
वृत्ती किंवा विचार कमी करणे, विचारांची मालिका ही खंडित करणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे आपल्या विचारांना कमी करणे. आता विरोधाच्या भूमिकेतही विचारांचा प्रवाह हा काय होत असतो, थांबतच नसतो. त्यामध्ये काही कालावधी वाढवीत नेणे म्हणजेच आपोआपच आपल्या वृत्तींची संख्या काय होत जाते, कमी कमी होत करीत आणि त्यात अत्यंत सूक्ष्म विषयावर स्थिरावणे किंवा संस्कार मात्र शिल्लक राहणे ही अवस्था येथे होत असते. यालाच योगामध्ये समाधीची अवस्था म्हटलेलं आहे. आता जी अवस्था त्या वृत्तींच्या निरोधाच्या अवस्थेमध्ये काय होत जाते, मानवावरील संस्कार, बुद्धी, अहम सर्व काही विलयास प्राप्त होतात. मग शिल्लक काय राहतं, फक्त निखळ निर्मळ आत्मिक आनंद, रजो आणि तमो पूर्वतः लय पावतात. असो ही एक एकाग्रतेची अवस्था म्हणजेच आपल्या चित्त वृत्ती निरोधाची ही एक अवस्था आपल्यामध्ये निर्माण व्हायला मदत होते. आता युज या संस्कृत धातूपासून योग शब्द निर्माण झालेला आहे, व्यक्त झालेला असून त्याच्यामध्ये जो अर्थ म्हणजे काय सांगितलेला आहे, अर्थ म्हणजे काय, योग म्हणजे काय, जोडणे, एकत्रित आणणे किंवा एखाद्या गोष्टीचं मिलन घडून आणणे असा आहे. जसं आत्मा आणि परमात्म्याचं मिलन हे घडून आणणं याच्यामध्ये दाखवलेलं आहे की हा योग सांगितलेला आहे. व मनुष्यापासून देवत्वापर्यंत हा जो प्रवास म्हणजेच योग, हे एक आपल्या योग शास्त्राचं ध्येय आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर शरीर व मन यांच्यात मेळ बसणे हे काय झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. मग आत्मा परमात्म्याचं काय, त्याचं मिलन तर फारच दूर राहील. आणि शरीर मन हे मानवी अस्तित्वाचा एक काय बनलेला आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शरीर मन हे एकमेकांवर अवलंबून असत. शरीर आणि मन हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यातही मनाच्या व्यवहारावर हा शरीराचा व्यवहार अधिक अवलंबून असतो. आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते आपले संस्कार बनतात आणि नंतर आपण ते प्रेझेंट करत असतो. शरीर व मन हे मानवी अस्तित्वाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. शरीर व मन हे काय एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यातही मनाच्या मर्जीशिवाय शरीराच्या ज्या एक पेशी सुद्धा काम करत नाही. या शरीर मनाचा मेळ घालण्याची गरज ओळखून योगशास्त्राची निर्मिती ही हजारो वर्षांपूर्वी केलेली आहे. माणसाच्या जीवनावर मनाची पकड किंवा पगडा असतो हे भारतीय ऋषीमुनींनी त्यांच्या जीवनामध्ये हजारो वर्षापूर्वी त्यांनी जाणून घेतलेला आहे की योगशास्त्राला दुसरे नाव मुळी भारतीय मानसशास्त्र असे दिले गेलेले आहे. आधुनिक विज्ञानात मनाची संकल्पना म्हणजेच मानसशास्त्रात केवळ 150 वर्षापूर्वी मांडले गेले. आज या वैद्यकीय शास्त्रांनी काय केलं, मान्य केलं की 90-95% आजार हे मनोकायिक आहे. जर आपण योगाची जोड त्या
अभ्यासाला जर दिली, आपल्या आरोग्यामध्ये ज्या होणाऱ्या काही घटना आहेत किंवा काही आजार आहेत, तर इथे सांगितलेले आहे की 90 ते 95% आजार आपण या योग अभ्यासामुळे कमी करू शकतो. आता नवीन सुरू झालेल्या 21व्या शतकात काय झालंय, मनोकायिक आजारांचा वर चष्मा असेल आणि बहुतांश मृत्यू त्यामुळे होऊ शकतो, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने मांडलेलं आहे. आता या मानसिक ताणतणावाच्या युगामध्ये योगशास्त्राचा आधार फार महत्वाचा ठरत आहे. नव्हे तर ती एकच अशी आशा आपल्याला या योग अभ्यासातून, योग साधनेतून आपल्याला ती आपल्या समोर दिसत आहे. आद्य योगशास्त्राचे रचनाकार म्हणून पतंजली ऋषींनी यम नियम समाधीपर्यंत जी अष्टांग योग सांगितलेला आहे, त्यात समाधीपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी केवळ आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या 3 गोष्टींचा आपण आपल्या जीवनामध्ये ध्यानाच्या अभ्यासाने मानवाला आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी याचा आपल्याला खूप सर्वात फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये करून घेता येतो. नंतर हळूहळू आपली अवस्था ही पुढच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यास आपल्याला खूप त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. अपार सुख, शांती आणि समाधान, निरामय शरीर यांची आपल्याला फार मोठी उपलब्धी ही योगातून आपल्याला मिळते. कळत न कळत आपल्याला जर आपण योगाचा अभ्यास नियमित सराव जर केला, कळत न कळत आपल्यामध्ये अनेक बदल निर्माण व्हायला मदत होते. आपले शरीर, मन हे शांत व्हायला सुद्धा आपल्याला योगाचा खूप फायदा होतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा चांगला विकास आपल्याला योगातून मिळत आहे. एका समग्र व्यक्तिमत्वाची जडणघडण याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. पतंजली योग सूत्रात योग चित्तवृत्ती निरोधा अशी योगाची जी व्याख्या केलेली आहे, योगा शास्त्राचा उल्लेख वेद व उपनिषदांमध्ये आपल्याला आढळून येतो. आता वेदामध्ये योगाविषयी फार कमी लिहिले गेलेले आहे, मात्र उपनिषदांमध्ये योगाचा जो उल्लेख हा विस्तीर्णपणे करण्यात आलेला आहे. मग कंठोपनिषदामध्ये योगशास्त्राचे स्वरूप कसं छान प्रकारे तिथे सांगण्यात आले की योग कसा करावा याचा उल्लेख याच्यामध्ये कंठोपनिषदामध्ये देण्यात आलेला आहे. बऱ्याच उपनिषदांमध्ये योगाचे स्वरूप, ज्ञान हे विखुरलेलं आहे. आता वेदांत आसनांची व्याख्या स्वस्वरूपे समान सन्नता अशी केलेली आढळते. तर काही आसनांचे वर्णन याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की उपनिषदांतही योगाची व्याख्या अनेक ठिकाणी आपल्याला आढळते. जर आपण या ग्रंथांचा अभ्यास जर केला तर योग आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला समजायला मदत होते. अनेक गोष्टींचा उलगडा किंवा अनेक स्थितींचा उलगडा व्हायला आपल्याला या ग्रंथांपासून आपल्याला त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणार. आपण आता 1 मिनिटांसाठी ब्रेक घेऊया. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब
हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. आपण असं बघितलं की अनेक ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये योग हा छान प्रकारे आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आता भारतीय योग ग्रंथांमध्ये वेद उपनिषद सार असलेला दुसरा ग्रंथ म्हणजे गीता, श्रीमद भगवद गीता. गीतेमध्ये 18व्या अध्यायात 18 योग सांगितलेला आहे. तर तो प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीमद भगवद गीतांपासून उपनिषदात ब्रह्मविद्या योगशास्त्रे असा तिथे श्लोक सांगितलेला आहे. मग अगदी विषाद योगापासून सुरुवात करून शेवटचा 18वा मोक्ष संन्यास योग सांगितलेला आहे की यातील 6वा अध्याय हा पूर्णतः योगशास्त्राला पाहिलेला असून योग साधनेचे सर्व विधी यथांग सांगितलेले त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये योग शास्त्रावर छान प्रकारे किंवा योगाविषयी सर्व माहिती आपल्याला तिथे मिळते. आता एवढेच नव्हे तर योग होणे किती श्रेष्ठतेचे आहे हेही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगतात. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. हा निरोध आहे अनेक प्रकारे, अनेक मार्गांनी, अनेक साधण्याच्या माध्यमातून आपण साधता येऊ शकतो. असं 18 योग गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला आरोग्यासाठी योग वैज्ञानिकांच्या मते योग उपचार हा यशस्वी ठरत आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये काही वैज्ञानिकांनी योगावर संशोधन करत की अनेक आजारांवर याचा काय उपयोग होऊ शकतो त्याच्या उपचार यशस्वी ठरत आहे. तर या योग क्रियांमुळे अंतरस्रावी ग्रंथी व मज्जासंस्था ह्या काय होत जातात, संतुलन साधले जाते आणि दोन शरीर अंतर्गत असलेल्या संस्थेच्या थेट प्रवाह अन्य संस्था आपल्या शरीरामध्ये काय होत आहे आणि अवयवांवर याचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम होत आहे. आता बहुतेक लोकांसाठी आणि वाढत्या तणावग्रस्त समाजामध्ये योग स्वास्थ्य रक्षणासाठी हा सर्वात फायद्याचा ठरत आहे. नियमित जर आपण योगाचा अभ्यास काही काळापुरता आपण तो वेळ ठरवून जर आपण त्याचा सराव केला तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ आपल्याला रोज दिसून येणार आहे. आपल्या कामाची क्षमता ही वाढणार आहे. योगामुळे आपल्या अनेक गोष्टी आपल्याला समोर दिसणार आहेत. तर बहुतेक दिवसभर आपण काय करत असतो की आपल्या कामाच्या व्यापामध्ये खूप वेळ खुर्चीवर बसलेलो असतो किंवा एकाच ठिकाणी काम करून आपलं शरीर कसं स्थूल आणि सुस्त होत चाललेलं आहे. त्याच्यातून आपल्याला जर आपण बाहेर पडायचं असेल तर आपल्याला योगाची काही सूक्ष्म हालचाली, काही आसनांची जोड आपल्या जीवनामध्ये करून घेणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी वेळामध्ये आपण किती जास्त प्रकारे त्याचा फायदा घेऊ शकतो. आणि एक सांगायचं असं आहे की योगामुळे आपल्या कामामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आपली काम करण्याची क्षमता, आपला उत्साह आणि आपण खूप चांगल्या उत्साहामध्ये जर आपण योग अभ्यास करून जर आपल्या कामाला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा लाभ आपल्या रोजच्या घडणाऱ्या या जीवनामध्ये आपल्याला तो नक्कीच आपल्याला दिसून येणार आहे. दिवसभर आपण कार्यालयामध्ये खुर्चीवर बसून किंवा टेबलावर वाकून काम केल्यावर
जे अवघडलेलं शरीर आणि काही आसनांमुळे शरीर हे मोकळं व्हायला मदत. मग काही ज्या पूरक हालचाली आहे, आपण चेअरवर बसून सुद्धा जर आपल्याला घरी करायला वेळ नाही मिळाला तर आपण आपल्या ऑफिसच्या ठिकाणी जर 5 मिनिटं आपल्याला वेळ मिळतोय तिथे, तर त्याचा लाभ आपण किती चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो हे आपल्याला तिथे 5 मिनिटाच्या या कालावधीमध्ये सुद्धा आपण सूक्ष्म हालचालींचा अभ्यास करून आपलं शरीर एकदम रिलॅक्स आणि मोकळं करू शकतो. तर योगात असलेल्या शिथिलीकरणाच्या क्रिया या सर्वात महत्वाच्या आहेत. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अधिक परिणाम आपल्याला याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो. आता भ्रमणध्वनीच्या या सध्याच्या गतिमान जगामध्ये योग क्रियांमुळे वैयक्तिक व्यावहारिक पातळ्यांवर अनेक विधी अनन्यसाधारण असा लाभ आपल्याला मिळत आहे. त्यातून आपण कमी वेळामध्ये सुद्धा याचा अभ्यास करू शकतो. योगशास्त्राचा लाभ हा वैयक्तिक आवश्यकता पुरताच मर्यादित नाही, तर तो आपल्या अनेक शेवटपर्यंतच्या काळासाठी योग हा सर्वात महत्वाचा लाभ आपल्याला ठरत आहे. आपल्याकडे जाणून आधारभूत तत्वे सामाजिक दोष दूर करण्याचे देखील प्रभावी साधन होऊ शकते. मग त्यातून आपण योग अभ्यास हा साध्य करणं गरजेचं आहे. सध्या सारे जग कसे झालेले आहे, गोंधळलेल्या स्थितीमध्ये गेलेलं आहे. मग त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे, या नैसर्गिक आपत्तींपासून सुद्धा आपण या गोष्टींपासून, नैराश्यापासून किंवा नकारात्मक विचारांपासून आपल्याला जर दूर जायचं असेल तर योग हा करणं गरजेचं आहे. सध्या सारे जग गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे एकीकडे पुरातन मुळाचा त्याग करण्यात आला आहे, मात्र दुसरीकडे नवीन मूल्ये, पुरातन मूल्य जी आहे त्या गोष्टींचा त्याग करण्यात आला आणि नवीन मूल्यांची याच्यामध्ये जोड देण्यात आली. मात्र या शोधण्यास काय होत चाललेलं आहे, अपयश मिळत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत स्वतःच सत्य स्वरूप जाणून अनेक साधनांतून बांधण्यासाठी आपल्याला स्वतःचा मार्ग शोधण्यास योग हा प्रत्येकाला एक त्याला सपोर्टेड म्हणजे त्याला एक सहयोग म्हणून योगाकडे आपण त्याचा अभ्यास आपण रोजच्या आयुष्यामध्ये किंवा सरावामध्ये आपण करून घेणं गरजेचं आहे. आता योगातून आपण आपले नीतिमूल्य हे खूप छान प्रकारे साधलं जातं. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये, या दर्शनशास्त्रांमध्ये योग हा खूप छान प्रकारे सांगण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे जी षटदर्शनं सांगितलेली आहेत त्यातील योग एक दर्शन आहे. महामुनी पतंजलींनी योगशास्त्राला एक दर्शनाचा दर्जा प्राप्त करून त्यातून सर्व दर्शनांना योग दर्शन पूरक असून मान्य आहे. काही इतकी त्यांची प्रतिभा मोठी झाली की इसवी सन पतंजलींनी इसवी सन पूर्व 2500 वर्षां मानली जाते. त्यांची जी प्रतिभा त्यांनी निर्माण केली ती 2500 वर्षापूर्वीची मानली जाते. परंतु या पूर्वीच्या वेद, उपनिषद आणि पुराण ग्रंथात योगाचा उल्लेख खूप छान प्रकारे आपल्याला दिसून येतो. तर याच्यामध्ये आपण काही सूक्ष्म हालचाली आणि काही आसनांचा आपण अभ्यास करूया. काही वेदांच्या उद्गात्यांनी हिरण्य गर्भालाच मानलं आहे की हिरण्यगर्भ प्रोक्त योगाचा अनुवाद शेष अवतार कृपा सिंधू भगवान पतंजलींनी केला आणि म्हणून पतंजलींनी योग सूत्राची सुरुवात
योगानुशासन अशी केली आहे. हा शब्द हेतुतः घालून योगाचे करते, पण त्यांनी स्वतःकडे घेतलेले नाही. वेदाचा उद्गाता हिरण्य गर्भालाच मानले गेले आहे. आता हिरण्य गर्भ असो गर्भो योगस्य प्रोक्ता नान्यं पुरातनः इति. वेद आणि योग ही एकाच शास्त्राचे दोन अंगे मानले गेले आहे. वेदांत दर्शन हे पत्यात्मक म्हणजे तात्विक अंग आहे, तर योग हे त्याचेच प्रयोगात्मक प्रात्यक्षिक अंग सांगितलेलं आहे. या दोन्ही मिळून ब्रह्मांड विद्या परिपूर्ण होते असे आपल्याला म्हणता येईल. आता नीतिमूल्य तर शिक्षण आपल्याला माणूस, त्यामध्ये आपल्याला बघायचं की माणूस हा कसा प्राणी आहे, समाजप्रिय प्राणी म्हणून त्याच्याकडे बघितलं. समाजाशिवाय तो जगूच शकत नाही आणि प्रत्येक मीने समाज बनत असतो. तर या समाजात वावरताना काही नीतिमूल्य पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः बरोबर आणि समाजाचेही कल्याण साधता येते आणि समाज टिकून राहील. याच नीतिमूल्यांची आधारावर योग यम नियम म्हटले आहे. नियम म्हणजे समाजात वावरताना पाळावयाची बंधने, तर नियम म्हणजे व्यक्तिगत व जीवनात पाळावयाची बंधने. असा हा योग आणि योगाचे जे काही कौशल्य आपल्याला साध्य करणं गरजेचं आहे. आदर्श जीवनशैली माणसाने जगावी. गीतेत हेच योग कर्मसु कौशल्यम आणि यालाच आर्ट ऑफ लिव्हिंग असे म्हणतात. योग ही केवळ आसन प्राणायाम प्रणाली नसून ही एक आदर्श जीवनशैली आणि कला आहे. योग हा सर्वांसाठी आणि सर्व जण यम नियम पाळतच असतात, परंतु या विषयी अधिक सजगता आपल्याला साधकात आणणे हे योग शिक्षणातून होणे जरुरीचे आहे. असा हा योग आपण बघितला. आता याच्यातून आपण काही सूक्ष्म हालचाली आणि काही आसनांचा अभ्यास करूया. सुंदर असं योग आपल्या जीवनामध्ये त्याची जोड तयार झाली आहे आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र आणून हा योग अभ्यास करायचा. सुरुवातीला आपण काही पूरक हालचालींचा अभ्यास करूया. त्या पायांपासून डोक्यांपर्यंत किंवा डोक्यापासून पायापर्यंत आपण ह्या क्रिया करू शकतो. सुरुवातीला पायांपासून सुरुवात करूया. पायांना समोर प्रेस करायचे. जेवढं होईल तेवढा तो ताण आपल्या पायांच्या मणक्यांवर होणार आहे, आपल्या ज्या स्नायूंवर होणार आहे. समजा आपण एखाद्या वेळेस खुर्चीवर बसलेलो आहोत, त्यातून आपल्या पाय खूप आगडलेले आहेत, तर त्यावेळेस जर आपण ह्या क्रिया काही सेकंदांपुरत्या जर केल्या तर लगेच आपल्या पायांना एक रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. श्वास घेत मागे आणायचे, श्वास सोडून याप्रमाणे क्रिया करायची आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पायाला घोट्यापासून गोलाकार चक्र करायचं. श्वास घेत श्वास सोडत. 1 3 4 5. हीच क्रिया परत अपोजिट साइडने आपल्याला करायची आहे. 1 2 3 4 5 6. मग श्वास घ्यायचा, श्वास बाहेर, रिलॅक्स. नंतर आपण करणार आहोत अर्ध तितली आसन. अर्ध तितली आसन करत असताना उजवा पाय फोल्ड करायचा आहे, डावा पाय सरळ रेषेमध्ये असेल. श्वास घे, पूर्ण मांडी आपल्या खाली आहे. 1 2 3. श्वास घेत श्वास सोडत. 4 5 6.
याप्रमाणे. त्यानंतर बैठक स्थितीमध्ये बसल्यानंतर आपण बटरफ्लाय आपण करू शकतो. पण ज्यावेळेस आपण एखाद्या चेअरवर बसून ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी आपण ही क्रिया न करता याच्यासाठी आपण दुसऱ्या क्रिया करून पायाला सावकाश वरती उचलायचे आणि सावकाश खाली न्यायचे. याप्रमाणे करत असताना राईट लेग फोल्ड करायचा. फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं. सावकाश या स्थितीमध्ये सरळ करायचा प्रयत्न. पुन्हा श्वास सोडत खाली, श्वास सोडत समोर, श्वास सोडत खाली, श्वास सोडत समोर. ह्या क्रिया आपण 3 ते 5 वेळेस जर केल्या तर आपल्या पायांना एक रिलॅक्स स्थितीमध्ये यायला मदत होते. हीच क्रिया आपण अपोजिट साइडने करूया. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. श्वासावर लक्ष देत क्रिया करत असताना, कोणत्याही क्रिया करत असताना जर आपण श्वासावर लक्ष देत क्रिया केल्या तर आपल्याला अधिक रिलॅक्स व्हायला मदत मिळणार आहे. वरती जाताना श्वास घ्यायचा आणि खाली येताना श्वास सोडायचा. आता यामध्ये सांगितलं की जानु चक्र करत असताना आपल्या मांडीच्या तिथे आणि गुडघ्याच्या खाली आपल्याला पकडायचे. दोन्ही हात लॉक केलेल्या स्थितीमध्ये आणि गुडघ्यापासून पूर्ण असा पायाचं गोल चक्र क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला पायाला फिरवायचं. एका दिशेने 5 वेळेस सुरुवात करत आपण त्या 10 वेळेस प्रयोग करू शकतो. अपोजिट साइडने त्याच पायाने आपल्याला अपोजिट साइडने करायचं. 3 4 5 त्या अपोजिट साइड श्वास घेत 1 3 4 5 6 9 3 4 5. या प्रकारची क्रिया आपण एखाद्या बसून आपण या हालचाली केल्या तर आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे. खुर्चीवर बसलेल्या स्थितीमध्ये आपण आहोत. आता या स्थितीमध्ये बसलेला असताना आपल्याला फक्त अप्पर बॉडीला काय करायचंय, राईट साइडने टर्न करायचंय. दोन्ही हाताने खुर्चीची जी साईडचा भाग आहे जिथे आपण वगैरे टेकवतो त्या साईडला पाठीमागच्या साईडला थोडंसं बॉडीला प्रेस करायचं आणि पाठीच्या मणक्या थोडं पडणार आहे. समोर यायचंय. अपोजिट साइड तिसऱ्या अपोजिट साइड श्वास सोडत साइड आपल्याला काही मिनिटांसाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं मिळतात. जेवणाच्या अगोदर तर आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होणार आहे. लांब श्वास घ्यायचा, श्वास बाहेर, नंतर आपण शोल्डरची एक्सरसाइज करणार. शोल्डरची एक्सरसाइज करत असताना सावकाश श्वास घेत आपले खांदे जे आहे कानाला टेकतील. श्वास घेत वर, श्वास खाली. पाठीला खूप कळ लागलेली आहे. या स्थितीमध्ये जर आपण या केल्या तर आपल्या हार्ट रिलॅक्स व्हायला मदत होणार आहे. हातांवर जो ताण
आलेला आहे तो तुमचा मोकळा व्हायला मदत. हे पण क्रिया आपण 3 ते 5 मिनिट आपण करू शकतो. अपोजिट साइड 1 2 3 4 5. श्वास घ्या, श्वास बाहेर, पुन्हा इकडे श्वास. आपल्या दोन्ही हात समोर करायचे. फिंगर एक्सरसाइज 1 2 3 4 5 6. गटापासून आपल्याला गोलाकार हात कोपऱ्यामध्ये सरळ असतील. 3 4 5 6 5 1. लक्ष द्यायचंय की आपलं मनगट सपोर्ट केलं. 3 7. श्वास घ्या, श्वास बाहेर, करायचे. हातांची तळवे बसायची. श्वास घ्यायचा, कोपऱ्यातून फोल्ड करा. दोन्ही हात आपल्या खाली ठेवायचे. 1 श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 2 3 4 5 6. या साइडला घ्यायचे, श्वास घ्यायचा, नेक्स्ट श्वास सोडायचा. 1 श्वासावर लक्ष द्यायचं. 3 5 ते 10 वेळेस आपण ही क्रिया करू शकतो. 4 श्वासावर लक्ष द्यायचं. 5 6 7. श्वास घ्या, श्वास बाहेर, श्वास. दोन्ही हात समोर करायचे. दोन्ही हात खांद्यांवर घ्यायचे. हातांची पोपट खाली करत श्वास घेत. त्यांची वरच्या दिशेने नेत. सावकाश श्वास सोडून 1 श्वासावर लक्ष द्यायचं. वरती जाताना श्वास घ्या, जाताना श्वास सोडा. 3 4 5. Opposite side, say opposite side. 1 2 3 4 5. Relax. लांब श्वास घ्या, श्वास बाहेर, मग लांब श्वास. रिलॅक्स. शेवटचा प्रकार श्वास घ्यायचा. 1 अधिक अधिक मागे ताणवायचे आपले हात जे आहेत. मग श्वास सोडायचा. 2 3 संथ गतीमध्ये आपल्याला क्रिया करायची. 4 5 6. श्वास घ्या, श्वास बाहेर, लांब श्वास, श्वास बाहेर. पण झाले आपण आपल्या ऑफिसच्या वेळेमध्ये जर आपल्याला 5 मिनिट रिलॅक्स करायला म्हणतो. या प्रकारचा आपण योगाचा इतिहास आणि आरोग्यासाठी काय आहे बघितलं. पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, योग करा, स्वस्थ राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी
देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.